नमस्कार मित्रांनो. आज आपण वास्तुदर्शन या विषयावरती माहिती पाहणार आहोत. सर्वात पहिल्यांदा वास्तुदर्शन म्हणजे काय आपण हे समजून घेऊया. अर्थात वास्तुशास्त्र याचा अर्थ काय, याचा खरा दृष्टिकोन काय, याच्या मागील तत्वज्ञान काय, वास्तुशास्त्राचा खरा हेतू काय, त्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात, त्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचे आमूलाग्र बदल होतात, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वास्तुदर्शन म्हणजेच वास्तुशास्त्राचा मूळ हेतू, त्यामागील अर्थ, आपण हे का करतो, आपण हे का केले पाहिजे, या मागचे ज्ञान आहे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आधी दर्शन म्हणजे काय हे आपण पाहूया. दर्शन म्हणजे सत्याचे, तत्वाचे, अस्तित्वाचे, प्रत्यक्ष जीवनाचे आकलन, याला आपण दर्शन असे म्हणतो. आणि शास्त्र म्हणजे जे दर्शन अर्थात जे ज्ञान आपल्याला सांगितले गेले आहे त्याची प्रणालीबद्ध सुव्यवस्थित अशी मांडणी, याला आपण शास्त्र म्हणतो. अर्थात एखादी प्रोसिजर जी व्यवस्थितरित्या मांडली गेलेली आहे व ही प्रोसिजर एखाद्या व्यक्तीसाठी सुव्यवस्थितपणे कार्य करते व त्याला दिशानिर्देशनाचे काम करते, याला आपण शास्त्र असे म्हणतो. म्हणून दर्शनशास्त्र म्हणजे जग, जीवन, आत्मा आणि निसर्ग याचे सत्य यांचा विचार करायला लावणारी आणि करणारे शास्त्र म्हणजेच दर्शनशास्त्र. या दर्शनशास्त्रामध्ये आपण जगाबद्दलची माहिती, आपले जीवन, आपली अंतरात्मा, त्याचबरोबर ईश्वर, त्याचबरोबर निसर्ग आणि सत्य यांचा विचार करतो व तेच आपण पुढे आपल्या मानवी जीवनामध्ये वापरात आणतो. याला आपण दर्शनशास्त्र अर्थात एक मुद्देसूद अशी सुव्यवस्थितपणे मांडली गेलेली कार्यप्रणाली म्हणून वापर करू शकतो. याचा मूळ उद्देश काय? माणसाने स्वतःला, निसर्गाला आणि जीवनातील सत्याला जाणावे, हा या दर्शनशास्त्राचा मूळ उद्देश आहे. हे फक्त वाचून किंवा कुठेतरी पाहून तुम्ही समजून घेऊ शकत नाही. याचा प्रत्यक्ष जीवनामध्ये गेलेला अनुभव हा आपण दर्शनशास्त्रामध्ये पाहतो. दर्शनशास्त्राबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. आता आपण पुन्हा वास्तुशास्त्र या टॉपिककडे वळूया. वास्तुशास्त्र म्हणजे काय आता आपण हे पाहणार आहोत. वास्तुशास्त्र म्हणजे फक्त घर, इमारत, मंदिर किंवा जमीन यांची दिशा पाहणे एवढंच नाही, तर मानव, निसर्ग, दिशा, ऊर्जा, ऊर्जा म्हणजे सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा नाही, तर सूर्यप्रकाश, नैसर्गिक ऊर्जा ज्या काही आहेत त्या ऊर्जांच्या संदर्भात हा ऊर्जा शब्द वापरतो आपण, आणि पर्यावरण यांचा समन्वय साधणे आहे. अर्थात निसर्गातील 5 तत्वांचा, ज्यामध्ये आकाश तत्व, वायू तत्व, अग्नितत्व, जलतत्व, पृथ्वी तत्व यांचबरोबर मनुष्य जीवनाचा ताळमेळ बसवणे, प्रत्येक दिशेला त्याच्या घटकाप्रमाणे प्रबळ बनवणे, मानवी आरोग्य, आयुष्य, मानसिक शांतता आणि उत्पादक क्षमता यांचा निसर्गाशी ताळमेळ योग्यरित्या घडवून आणणे, हा यामागला मूळ हेतू आहे. वास्तुशास्त्रामध्ये आपण निसर्गाबरोबर एखाद्या व्यक्तीने ताळमेळ बसवून उच्चतम प्रतीचे जीवन कसे जगावे हे आपण वास्तुशास्त्रामध्ये पाहतो. वास्तुशास्त्राच्या नावाखाली दुसऱ्या बऱ्याचशा गोष्टी आज बाजारामध्ये आहेत, परंतु वास्तुशास्त्राचा हा खरा हेतू आहे की निसर्गाच्या दृष्टीने उच्चतम प्रतीचे जीवन आपण कसे जगू शकतो हे आपल्याला खरे वास्तुशास्त्र सांगते. वास्तुदर्शनमध्ये काय बघितलं जातं, अर्थात वास्तुशास्त्राचं म्हणणं काय आहे हे आपण या ठिकाणी पाहूया. वास्तुदर्शन यामध्ये प्रामुख्याने पाहिल्या जाणाऱ्या गोष्टी आता आपण पाहणार आहोत. त्यात सर्वात पहिली गोष्ट आहे म्हणजे दिशा. सूर्याची हालचाल, वाऱ्याची दिशा, पाण्याचा प्रवाह व या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण दिशामापनामध्ये करतो, अर्थात दिशानिर्देशनामध्ये आपण याचा वापर करतो. दुसरा आहे प्रकृती. माती, परिसरातील झाडे, आजूबाजूचा भौगोलिक परिसर, इतर
भूभाग त्या अनुषंगाने प्रकृतीचे परीक्षण यामध्ये केले जाते. ऊर्जा, सूर्यप्रकाश, तापमान, तापमानामधील बदल, त्यामध्ये संतुलन कसे साधता येईल हे आपण पाहतो. त्याचबरोबर मानवादर्शन अर्थात मानव व वास्तू यातील मानसिक प्रभाव, एखाद्या वास्तूचा मानवाच्या जीवनावरती मानसिकदृष्ट्या कसा प्रभाव पडतो हे आपण मानवादर्शन अर्थात मानसिक प्रभाव यामध्ये पाहतो. यत्र लोके सुखम तत्र वास्तु युक्तम, जेथे लोकांना आरोग्य, शांतता, प्रगती आणि समाधान लाभते ती वास्तू योग्य आहे असे समजावे. वास्तुशास्त्र अनेक अंधश्रद्धा किंवा वस्तू विक्रीसाठी नाही, तर जीवनशैली सुधारण्याचा एक अमूल्य असा शास्त्रीय दृष्टिकोन आहे. प्राचीन काळी शेती, पाणी अर्थात जलस्थान, गृह अर्थात राहण्यासाठीची घरे, मंदिर, गाव, नगर स्थापना इत्यादींसाठी याचा वापर केला जात असते. परंतु आजच्या काळामध्ये बंगलो, प्लॉट, ऑफिसेस, शेतजमीन, प्लॉटिंग, रो हाऊस, फार्म हाऊसेस, व्यावसायिक वास्तू, कारखाने अशा इत्यादी बहुमूल्य अशा गोष्टी ज्या मानव जीवनामध्ये उपयोगात आणल्या जातात, यासाठी आज वास्तुशास्त्राचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. आता ह्या वास्तुशास्त्राचे फायदे काय आहेत? सर्वप्रथम मानसिक फायदे आहेत, आरोग्यदायक फायदे आहेत, आनंददायक फायदे आहेत, उत्पादक क्षमता वाढवण्यासाठीचे फायदे आहेत, निसर्गाच्या दृष्टीने देखील फायदे आहेत आणि आपली चालत आलेली परंपरा पुढील पिढीच्या हातामध्ये देण्यासाठी पिढ्यानपिढ्यांची स्थिरता निर्माण करणारे देखील आपण यामध्ये फायदे पाहतो. वास्तुदर्शन म्हणजे नुसते घर चांगले आहे की नाही हे पाहणे नाही. विविध प्रकारच्या धातू, वस्तू, रत्न, अंधश्रद्धा, श्रद्धा पसरवणे हा यामागचा हेतू मुळीच नाही, तर आपल्या परिसराशी, निसर्गाशी आणि ऊर्जेशी अर्थात सूर्य व आपल्या नैसर्गिक ज्या काही ऊर्जा आहेत त्यांच्याशी समन्वय साधणे हा याचा मूळ हेतू आहे. नैसर्गिकदृष्ट्या आपल्याला परिपूर्ण कसे जीवन जगता येईल हे वास्तुशास्त्राचा मूळ हेतू आहे, हे आपण लक्षात घ्यावे. यामध्ये वास्तुशास्त्र कोणत्याही प्रकारच्या वस्तूंना किंवा अंधश्रद्धांना प्रोत्साहन देणारे शास्त्र नाही. त्याचमुळे जर तुम्हाला एखादा वास्तुविशारद वस्तू विकत असेल, वस्तूंची विक्री करत असेल, तुमच्या मनामध्ये भीती निर्माण करत असेल, तो त्याचा अनैतिक हेतू साध्य करत असेल, तुमच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत असेल, तर तो एक वास्तू विक्रेता आहे. वास्तू विकण्याचा अर्थात विविध प्रकारच्या वस्तू विकून तुम्हाला एक भ्रम विकण्याचा त्याचा व्यवसाय आहे. योग्य मार्गदर्शन करणे हा त्याचा हेतू नाही, तर तुम्हाला वस्तू विकणे हा त्याचा हेतू आहे. अशा लोकांपासून कृपया सावध राहा व वास्तुशास्त्राचा नैसर्गिक हेतू समजून घ्या. मानवी जीवनामध्ये याचा होणारा प्रचंड असा फायदा आहे. परंतु जर तुम्ही चुकीचा मार्ग निवडला तर नक्कीच तुम्ही संपूर्ण आयुष्यभर चुकीच्याच दिशेला भटकले जाशाल. कृपया हे समजून घ्या आणि भ्रमिष्ट जीवन जगू नका. योग्य व नैसर्गिकदृष्ट्या वास्तुशास्त्र फॉलो करा. व जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारायला घाबरू नका. तुमचे प्रश्नच आहेत जे तुम्हाला या अज्ञानापासून मुक्त करतील. धन्यवाद.